स्वामी समर्थ. तर उद्या 28 ऑक्टोबर शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आपण महिन्याचं सत्यनारायण जे असतं, पौर्णिमेला आपण महिन्याचं सत्यनारायण घरच्या घरी करतच असतो. 12च्या 12 पौर्णिमे सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, परंतु त्याच्यात कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे, विशेष महत्व आहे. तुम्ही प्रत्येक सत्यनारायण करतच आहे. आपण घरच्या घरी कसं पौर्णिमेला सत्यनारायण कसं करायचं हे प्रत्येकाला माहितीच आहे. पण उद्या प्रत्येकाने आवर्जून ही पौर्णिमेची सेवा नक्की करा. रात्री आपल्याला कोजागिरीची रात्री 12 नंतर पूजा करायची आहे, ती सेवा करायची आहे. तर उद्या ही सेवा करायला कोणीच चुकवू नका. तर आपण नॉर्मली दर महिन्याला आपण प्रदोषकाळी आपण सत्यनारायण मांडत असतो. संध्याकाळी आपण सूर्यास्तानंतर आपण पूजा करत असतो. परंतु उद्या आहे खंडग्रास चंद्रग्रहण. तर खंडग्रास चंद्रग्रहण आहे. मग आता उद्या पण पौर्णिमा करायची की नाही, किंवा कोजागिरीची रात्रीची जी सेवा आहे ती करायची की नाही, याबाबत बरेच प्रश्न आहेत, प्रत्येकाला संभ्रम पडलाय की नक्की काय करायचं. कारण खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि त्याचं भारतात आपल्याला ग्रहण दिसणार आहे, त्याच्यामुळे त्याचे वेद वगैरे पाळायचे आहेत. गर्भवती स्त्रियांनी किंवा लहान मुलांनी, आजारी माणसांनी हे वेद पाळायचे असतात. म्हणजे काही लोकांचा यावर विश्वास आहे, काही लोकांचा नाहीये. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे नक्की पाळावे. जर नाहीये तर त्यांनी हे विषय सोडून दिला तरी चालेल. तर ज्यांची श्रद्धा आहे तर त्यांच्यासाठी मी हे सांगते की उद्या आहे खंडग्रास ग्रहण आणि ते भारतातून दिसणार आहे, तर त्याच्यामुळे त्याचे वेद आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत. तर आता पौर्णिमा कधी लागते, तर पौर्णिमा आज म्हणजेच 27 ऑक्टोबरला रात्री म्हणजे पहाटे 4:17 पौर्णिमा लागते आणि ती शनिवारी म्हणजेच उद्या 28 ऑक्टोबरला रात्री 1:53 संपते. म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस पौर्णिमा आहे. तर आपल्याला उद्याच्या दिवशीच सत्यनारायण करायचं आहे आणि प्रत्येकाने करायचंच आहे. तर कधी करायचं सत्यनारायण, कारण उद्या दुपारी शनिवारी म्हणजे उद्या शनिवारी 28 ऑक्टोबरला 3:14 ग्रहणाचे वेध लागणार आहेत. 3:14. तर आपल्याला सत्यनारायणाची जी पूजा आहे, मांडणी आहे, ती दुपारी 3:14 आतमध्ये करायची, ना की आपल्याला संध्याकाळी करायची. कारण आपण नॉर्मली प्रदोष काळात करतो, संध्याकाळी पूजेची मांडणी करत असतो. परंतु सकाळी सुद्धा म्हणजे सूर्याने ही पौर्णिमा बघितली असल्यामुळे तुम्ही सकाळी सुद्धा मांडणी करू शकता. अगदी सकाळी तुम्ही उठल्यावर आंघोळ वगैरे देवपूजा आटपून सुद्धा ही मांडणी करू शकता, किंवा तुमचं सर्व आवरून दुपारी सुद्धा ही मांडणी करू शकता. फक्त आपल्याला ही 3:14 आतमध्ये करायची आहे, कारण 3:14 नंतर ग्रहणाला सुरुवात होते, वेधांना सुरुवात होते. ग्रहण रात्री लागणार आहे. ग्रहणाचा टायमिंग काय आहे, तर ग्रहण रात्री 1:05 लागणार आहे, ते 2:23 असणार आहे. परंतु जे वेध असतात तर ते दुपारी 3:14 लागणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला सत्यनारायणाची पूजा ही दुपारी 3:14 आतमध्ये करायची मांडणी. हा, तुम्हाला जर वर्किंग आहात, तुम्हाला वेळ नसेल तेवढा, तर तुम्ही सकाळी मांडणी करून घ्या आणि पोथी जी आपण वाचू, मांडणी करून पूजा करायला जास्तीत जास्त 20-25 मिनिटं लागतात. आपल्याला माहिती आहे की कशी करायची सत्यनारायण. तर जास्तीत जास्त 20-25 मिनिटच लागतात फक्त पूजेची मांडणी करायला किंवा पूजा करायला. ती फक्त 3च्या आतमध्ये करा, 3:15 आत. आणि जी पोथी आपण वाचतो, 5 जे आपले अध्याय आहेत, तर ते तुम्ही दुपारी म्हणजे वेध लागल्यानंतर सुद्धा करू शकता. 3:15 नंतर सुद्धा तुम्ही हे वाचू शकता. आरती जी आपली सत्यनारायण महाराजांची असते ती तुम्ही नंतर केली तरी चालेल. आता का आपल्याला 3:15 आतमध्ये मांडणी करायची आहे, तर आपण ग्रहण काळात, वेद काळात आपण देवांना हलवत नाही देवालयातून. तर त्याच्यासाठी पण आपण बाळकृष्णाची, आपण बाकी तर 3 सुपाऱ्या मांडतो. आपण आपल्या कुलदेवीची, वरुण देवतेची आणि गणपतीची ह्या सुपाऱ्या मांडत असतो. तर ते आपण सुपारी स्वरूप आपण देव मानतो, तर ते चालेल तुम्ही वेद काळात उचलले तरी. परंतु आपण बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा ताम्हणात ठेवतो, तांदळाच्या राशीत ठेवतो, तर ती आपण दुपारी 3:14 आपण देव हलवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे 3:14 आतमध्ये करायचंय, कारण ग्रहण काळात, वेद काळात आपल्याला देवांना हलवायचं नसतं. आणि वेद काळात किंवा ग्रहण काळात देव नैवेद्य सुद्धा घेत नाही, त्याच्यामुळे हे आपल्याला आधी करायचंय. नैवेद्य सुद्धा तुम्ही 3:15 आतमध्येच दाखवून घ्या देवांना, सर्व काही करून घ्या. फक्त जर तुम्हाला वेळ नसेल तर पोथी तुम्ही नंतर वाचलीत तरी चालेल, पण ती सुद्धा जर आधी वाचलीत तर ती उत्तम. तर अशा प्रकारे तुम्हाला जसं जमेल, उद्या कसं तुम्हाला वेळ मिळेल तसं ही पूजा करा, पण करा, कारण खूप विशेष महत्व आहे कोजागिरीच्या पौर्णिमेला त्याच्यासाठी. तर आपल्याला दुपारी मांडणी करून घ्यायची, ती झाली आपली सत्यनारायणची मांडणी. ती कशी करायची ही प्रत्येकाला माहिती आहे. तर आता नंतर आला आता प्रश्न आपला, जी कोजागिरीची आपण मांडणी करतो दुपारी रात्रीची 12 वाजताची, 12 ते 12:39 मध्ये जी सेवा करतो, तर ती सुद्धा आपल्याला करायचीच आहे. जरी ग्रहण असलं तरी सुद्धा आपल्याला हे करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सत्यनारायणची पूजा आधी करताय कारण देवांना हलवायचं नाही, मग आपल्याला पूजेची मांडणी 12ची जी आहे कोजागिरीची ती तुम्ही आधी कशी करता. तर आपण तेव्हा आपण कुठलेही देव आपण म्हणजे पाटावरती घेत नाही, किंवा देवालयातून आपण देव उचलून खाली घेत नाही.
आपण जे पूजा करतो कोजागिरीची ती आपण सुपारी स्वरूप जे असतात ते आपण घेतो, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. आणि याला आपल्याला ऑप्शनच नाहीये दुसरा. आता सत्यनारायण तुम्ही वेद लागणार आहे तर त्याच्या आधी करू शकता, कारण ती सकाळी आपण सूर्याने बघितले त्याच्यामुळे करू शकतो. परंतु कोजागिरीची जी पौर्णिमेची जी पूजा आहे ना, ती 12 ते 12:39 मध्येच करायची आहे सेवा. तर त्याला काहीच ऑप्शन नाही, वर्षातून एकदा ही पूजा करायची असते. तर त्याच्यासाठी आपल्याला काही ऑप्शन नाही म्हणून आपण हे करायचंय. आणि आपल्याला देव नाही उचलायचे, आपण सुपाऱ्या ज्या असतात त्या आपण पूजेसाठी घेणार आहोत, त्याच्यामुळे ही पूजा करू शकतो. तर ह्याची मांडणी कधी करायची? सत्यनारायण पूजेची आपण मांडणी दुपारच्या आत करायची, ती झाली. त्याच्यानंतर जी कोजागिरी पौर्णिमेची मांडणी आहे ती कधी करायची, तर ती तुम्ही आधी करून घ्या, कारण आपल्याला सेवा करायची जी 39 मिनिटात 12 ते 12:39 या मिनिटात 39 मिनिटात जी सेवा करायची ती आपली पूर्ण होत नाही जर तुम्ही 12 नंतर मांडणी करून घेतलीत तर. त्याच्यामुळे मांडणी आधी करून घेतलीत म्हणजे 10 वाजता, रात्री 11 वाजता ती करून घ्या मांडणी, जसं तुम्हाला वेळ मिळेल. जास्त वेळ नाही लागत, एक 5-10 मिनिटात मांडणी होऊन जाते. तर ती मांडणी आधी करून घ्या. आणि मेन जी सेवा आहे, मुख्य सेवा काय करायची ती मी तुम्हाला सांगेनच, तर ती आपल्याला 12 नंतर करायची. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे. तर आता ती पूजा कशी करायची, पूजा कशी मांडायची हे आपण आता बघूया.